मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. जाई व तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो. तुकोबारांच्या जीवनातील सदाचार या घटनेमधून आपल्याला पाहायला मिळतो. आणि मी आत्ताच एक वाक्य सांगून गेलो की तुकोबारांच्या विचारांचा प्रभाव छत्रपती शिवाजी राजांवर होता. म्हणून राजांच्या समोर कल्याणच्या सुभेदाराची सून नजराणा म्हणून जेव्हा उभी करण्यात आली तेव्हा छत्रपती शिवाजी राजांनी त्या स्त्रीचा साडी चोळी देऊन सन्मान केला आणि अत्यंत मानाने तिला परत पाठवलं. ह्या गोष्टीमधून छत्रपती शिवाजी राजांचा सदाचार आपल्याला पाहायला मिळतो. अरे स्वामी विवेकानंदांच्या विचारांचं गारुड संपूर्ण जगावर आहे. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला जातो की स्वामीजींकडे एक स्त्री आली आणि स्वामीजींना म्हटली, स्वामीजींनी विचारलं, काय मला तुमच्यासारखा मुलगा पाहिजे. मग काय नाही, आपण दोघे लग्न करूयात. आपल्याला जो मुलगा होईल ना तो तुमच्या सारखाच असेल. स्वामीजींनी स्मित हास्य केलं आणि स्वामीजी म्हणतायत, आपल्या दोघांचं लग्न कधी होणार, आपल्याला मुलगा कधी होणार आणि तो मुलगा माझ्यासारखा असेलच की नाही हा प्रश्न आहे. एवढं सगळं करण्यापेक्षा आपण एक काम करूया, तुम्ही माझी आई व्हा आणि मी तुमचा मुलगा होतो. ह्याला सदाचार म्हणतात. आणि मानवी जीवनामध्ये सदाचाराला महत्व आहे. सामान्य धर्माचं पहिलं अंग सांगितलं सदाचार, सामान्य धर्माचं दुसरं अंग सांगितलं अहिंसा परमो धर्म. सामान्य धर्माचं तिसरं अंग सांगितलं दया धर्म का मूल है पाप मूल अभिमान, तुलसी दया न छोडिये जपतक घट में हो प्राण. आणि सामान्य धर्माचं चौथं अंग आहे सत्य. हे चारही अंग जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतात. तुकोबारांच्या जीवनातले गुण आपण पाहू शकतो. तुकोबारांचं जीवन दर्शन करत असताना तुकोबारांचं जीवन दर्शन 5 मुद्द्यांमधून आपल्याला करावं लागतं. तुकोबारांचं सांसारिक जीवन, तुकोबारांचं संकटग्रस्त जीवन, तुकोबारांचं साधक जीवन, तुकोबारांचं सिद्ध. गेले का काय घरी तुम्ही? झालं 20 मिनिट, मी 55 मिनिट बोललोय, काळजी करायची नाही. तुकोबारांचं सांसारिक जीवन 5 मुद्दे. तुकोबारांचं जीवन दर्शन करत असताना 5 मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. तुकोबारांचं सांसारिक जीवन, तुकोबारांचं संकटग्रस्त जीवन, तुकोबारांचं साधक जीवन, तुकोबारांचं सिद्ध जीवन आणि तुकोबारांचं संत जीवन. तुकोबारांच्या संसारामध्ये अनंत अडचणी आल्या. म्हणजे संसारातली प्रतिकूलता तुकोबारांनी वर्णन केलेली ना. बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरी ही दुष्काळे पीडा केली. मला सांगा काय बरं आहे हो? काहीच बरं नाहीये. आमचे श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर एक वाक्य, प्रतिकूलता लक्षात घ्या बरं का. तुकोबारांच्या बरोबर आहे महाराज वाक्य. श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर एक वाक्य सांगतात, तुकोबारांच्या प्रपंचातली प्रतिकूलता ही तुकाराम महाराजांच्या परमार्थातली अनुकूलता ठरत होती. काहीच बरं नाहीये. दुष्काळ पडणं बरं आहे का? विचारा मराठवाड्यामध्ये जाऊ. आपल्या देशामध्ये काय झालंय माहितीये का? गरीब होत चाललंय, श्रीमंत होत चाललाय. गरीब होत चाललेला आहे, श्रीमंतच होत चाललेला आहे. कर्जमाफीची पानं किती जण कशा पद्धतीने पुसतात हा वेगळा विषय. देशामध्ये श्रीमंत होत चाललाय आणि गरीब होत चाललेला आहे. काही दिवसांपूर्वी एक साधारणपणे वर्ष झाले असेल, वर्षापूर्वी एका मोठ्या उद्योगपतीच्या मुलीचं लग्न झालं. त्या उद्योगपतीने 700 कोटी रुपये मुलीच्या लग्नामध्ये खर्च केला. ऐकताय कीर्तन? 700 कोटी रुपये खर्च केला. त्या उद्योगपतीचं नाव आहे मुकेश अंबानी, त्याच्या बायकोचं नाव आहे नीता अंबानी आणि त्याच्या मुलीचं नाव आहे निशा अंबानी. तर निशा अंबानीच्या लग्नामध्ये मुकेश अंबानीने 700 कोटी रुपये खर्च केला. त्या दिवशी 3 घटना घडल्या, त्या मी फक्त तुमच्या डोळ्यासमोर आणून ठेवतोय. ज्या दिवशी मुकेश अंबानीच्या मुलीचं लग्न झालं ना, त्याच दिवशी मराठवाड्यामध्ये एका मुलीने आत्महत्या केली. त्या मुलीने का आत्महत्या केली? कारण की तिने असा विचार केला की आपलं लग्न करायचं म्हटल्यानंतर आपल्या बापाकडं पैसा नाहीये आणि आपलं लग्न करायचं म्हटल्यानंतर आपल्या बापाला कर्ज काढावं लागेल. आपण लग्न करून दुसऱ्याच्या घरी जाऊ, पण आपला बाप कर्जाने मरेल. आपल्या बापाचं मरण पाहण्यापेक्षा आपण मेलेलं बरं. म्हणून त्या मुलीने आपल्या बापाला आपल्या लग्नाचा खर्च परवडणार नाही म्हणून आत्महत्या केली. आणि त्याच दिवशी आमच्या आळंदीमधल्या मठामध्ये एका गरीबाच्या मुलीचं लग्न 25,000 रुपयामध्ये धूमधडाक्यात झालं. 3 घटना घडल्या. निशा अंबानीचं लग्न झालं, त्याचा खर्च किती आहे? 700 कोटी. पैशाचा ह्याला माज म्हणतात. आपल्या अगदीच गावठी भाषेमध्ये याला काय म्हणतात? पैशाचा माज म्हणतात. किती पैशाचा माज आहे माहिती आहे का माता भगिनींनो? तुम्ही म्हणसाल महाराज काय सांगता कीर्तनामध्ये, याची जाणीव तुम्हाला असणं गरजेचं आहे. मी तुमच्या लेकरासारखा आहे, भावासारखा आहे, माझ्याबरोबर खरं बोलायचं. मला सांगा, तुमचं लग्न झाल्यानंतर तुमच्या वाढदिवसाला तुमच्या नवऱ्याने कधी तुम्हाला काही भेट दिली आहे का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. सगळ्यात मान आलो त्यात नाही म्हणून. त्या मुकेश अंबानीने नीता अंबानीला एक भेटवस्तू दिली तिच्या लग्नाच्या वाढदिवसाला. मुकेश अंबानीने त्याच्या बायकोला तिच्या वाढदिवसाला भेट दिली. काय भेट दिली माहिती? विमान भेट दिलं. प्लास्टिकचं नाही, उडणारं खरं.
ती नीता अंबानी ना सकाळी उठते आणि हांतरुणावर मांडी घालून बसते आणि दात न घासता चहा पिते. घाणेरडी आपल्याला करायचं काय? ज्याला इंग्लिश भाषेमध्ये बेड टी म्हणतात. कपभर जी चहा पिते ना तो, म्हणजे मी बातम्यांमध्ये पाहिलेलं आहे, वाचलेलं आहे, कपभर जो चहा पिते ना ती, त्या कपभर चहाची किंमत 3 लाख रुपये. 3 लाख रुपये विचार करा बरं का, 3 लाख रुपये किंमत आहे. हा पैशाचा माज आहे. तुम्ही विचार करा की ज्या दिवशी मुकेश अंबानीने 700 कोटी रुपये मुलीच्या लग्नामध्ये खर्च केले, त्या दिवशी एक गरीबाची मुलगी आपल्या बापाला लग्न करता येणार नाही म्हणून आत्महत्या करते. एक गरीब आपल्या मुलीचं लग्न फक्त 25,000 रुपयामध्ये धूमधडाक्यात लावतो. मला सांगा, जर मुकेश अंबानीने असा विचार केला असता, 700 कोटी रुपये आपल्या एकट्याच्या मुलीच्या लग्नामध्ये खर्च करण्यापेक्षा जर एका गरीबाच्या मुलीचं लग्न 25,000 रुपयामध्ये लागतंय, तर 700 कोटीमध्ये भारतातल्या किती गरीब मुलींची लग्न लागली असती, हा विचार त्यांनी करायला पाहिजे होता आणि त्या दृष्टीने पाऊल त्यांनी उचलायला पाहिजे होतं. महाराज, किती जणांचं कल्याण झालं असतं. पण मी त्या दिवशी एक ठरवलं बरं का, मला ती एक शिकवण देऊन गेली. मला मुलगी आहे, माझ्या मुलीचं लग्न असणार आहे. काही दिवसांनी ती तिचं शालेय शिक्षण पूर्ण करेल, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करेल, लग्नाची वयात येईल. पण मी त्या दिवशी ठरवलं, माझी मुलगी ज्या दिवशी लग्न करेल, माझ्या मुलीचं ज्या दिवशी लग्न असेल, मला माहिती नाही मी मुकेश अंबानी एवढा श्रीमंत असेल की नाही नसेल, पण असेल कदाचित. चला, काय आशावादी असलं पाहिजे माणसाने, असेल कदाचित. आणि मी भयंकर मला फार आत्मविश्वास आहे त्या बाबतीत, असेल कदाचित. पण मी ज्या दिवशी माझ्या मुलीचं लग्न करेल ना, हे मी तुम्हाला का सांगतोय, तुम्ही मला मोठं म्हणावं किंवा तुम्ही मला चांगलं म्हणावं म्हणून नाही. मी कसं आहे हे मलाच माहिती आहे पूर्ण. प्रत्येक माणूस कसं हे ज्याला त्यालाच माहिती आहे ना. मी कसं हे मलाच माहिती आहे. कोणी मला बघितल्यानंतर माझ्याविषयी दृष्टिकोन करू शकत नाही, माझ्याविषयी विचार करू शकत नाही. तुम्ही कशा आहात हे तुम्हाला माहिती आहे, मी कसं हे मला माहिती आहे. मला तुम्ही मोठं म्हणावं याच्यासाठी मी सांगत नाही, पण यदा कदाचित मी विसरलो तर तुम्ही मला आठवण करून द्यावी याच्यासाठी सांगतोय. त्या दिवशी मी मला माझ्या डोळ्यात पाणी आलं, ते निशा अंबानीचं लग्न झालं म्हणून नाही, त्या माझ्या मराठवाड्यातल्या एका बहिणीने आत्महत्या केली म्हणून. मग त्या दिवशी मी ठरवलं, ज्या दिवशी मी माझ्या मुलीचं लग्न करील ना, त्या दिवशी माझ्या मुलीच्या लग्नाच्या मंडपामध्ये अजून 5 गरिबांच्या मुलींची लग्न मी स्वतः लावून देईल, हे मी त्या दिवशी ठरवलं. आम्ही हे काहीतरी केलं पाहिजे. आम्ही आमच्या समाजामध्ये आम्ही स्वतःहून बदल घडवून आणला पाहिजे. आम्ही काहीतरी केलं पाहिजे, तर खऱ्या अर्थाने जीवनाला अर्थ आहे. मी जगद्गुरु तुकोबाऱ्यांचं जीवन सांगत होतो. अरे, दुष्काळ पडणं बरं नाहीये, पण तुकाराम महाराज म्हणतात, देवा बरं झालं लोकांनी माझा अपमान केला, देवा बरं झालं गुरढोरं मेली, देवा बरं झालं भांडारी बायको मिळाली. म्हणजे काय असतं, तुम्ही एक वाक्य ऐकलेलं असेल, हे वाक्य नेहमीच आपण अनेकांच्या मुखातून ऐकलं असेल, प्रपंच आणि परमार्थ या 2 गोष्टी आहेत. प्रपंच आणि परमार्थ या 2 गोष्टी आहेत. वाक्य नेहमीच आहे, तुम्ही ऐकलेलं असेल, पण हे वाक्याचा बोध आपण किती घेतो हे महत्वाचं आहे. प्रपंच आणि परमार्थ या 2 गोष्टी आहेत. बरं नाही ते तुकोबाऱ्यांना बरं वाटतंय, याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच आहे, प्रपंचामध्ये परिस्थितीला महत्व दिलं जातं आणि परमार्थामध्ये मनस्थितीला महत्व दिलं जातं. प्रपंचामध्ये परिस्थितीला महत्व दिलं जातं आणि परमार्थामध्ये मनस्थितीला महत्व दिलं जातं. प्रपंचामध्ये व्यवस्थेला महत्व दिलं जातं आणि परमार्थामध्ये अवस्थेला महत्व दिलं जातं. तुकाराम महाराज एक अवस्थेवर पोहोचलेले आहेत. प्रतिकूलता आहे, संसारामध्ये अनंत अडचणी आहेत. तुकोबाऱ्यांचं जीवन दर्शन करत असताना अडचणींचा पहाडा वाचला तर 13व्या वर्षी संसाराचा भार तुकोबाऱ्यांच्या अंगावर पडलेला आहे. 14व्या वर्षी लग्न झालेलं आहे. पहिल्या पत्नीला दम्याचा आजार होता म्हणून 16व्या वर्षी दुसरं लग्न झालेलं आहे. 17व्या वर्षी आई वडील मरण पावलेले आहेत. 18व्या वर्षी वडील भाऊजे मरण पावले आणि अगोदरच विरक्त असताना तुकाराम महाराजांचा मोठा भाऊ घर सोडून निघून गेलेला आहे. त्याच्यामध्ये दुष्काळ पडला. दुष्काळामध्ये भरीच भर म्हणून तुकोबाऱ्यांची पहिली पत्नी रखमाबाई मरण पावली. नुसती रखमाबाई मरण पावली नाही, तर तुकाराम महाराजांना रखमाबाई पासून संताजी नावाचा एक मुलगा झाला होता, तोही मरण पावला. आणि तुकाराम महाराजांचं वय वर्ष फक्त 21. इतकी संकट तुकोबाऱ्यांच्या जीवनामध्ये आली, पण तरी देखील तुकोबाऱ्यांनी आपली परंपरा सोडली नाही. वंश परंपरागत दासमी अंकित किंवा माझ्या वडिलांची मिरासी ग देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. अरे, तुकाराम महाराज आपल्या काय असतं, प्रपंचन परमार्थ, परत त्याच 2 गोष्टी आहेत. आपल्या प्रॉपर्टीला वारस मिळतो, परमार्थाला कोण वारस मिळतो? प्रॉपर्टीला गेले का काय घरी तुम्ही? जमला, आता जमला. प्रॉपर्टीला वारस मिळतो, नसलेले वारस तयार होतात महाराज. परमार्थाला वारस भेटला पाहिजे ना. तुकाराम महाराजांनी परमार्थिक संपत्तीची जोपासना केलेली आहे. तुकाराम महाराज कितीही संकट आली तरी वारी चुकलेले नाहीयेत. वारीच्या निमित्ताने तुकोबाराय गेले, चंद्रभागेमध्ये स्नान केलं. चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा. अरे, पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, अनिक दर्शन विठोबाचे, हे सर्व तुकोबारायांनी केलं. आणि तुकाराम महाराज देवाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहिलेले आहेत. माझ्या शब्दांबरोबर तुमचे कान असू द्या. जगद्गुरु तुकाराम महाराज रांगेमध्ये भगवंताच्या दर्शनाला उभे राहिलेले आहेत आणि तो भगवान परमात्मा गेले 28 युगे विटेवर उभा आहे. कशासाठी? वाट पाहे उभा
भेटीची आवडी कृपाळू तातडी उतवीळ. अरे ज्या भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर मागील परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शन एक वेळा. ज्याचं दर्शन घेतल्यानंतर भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. ही ज्याच्या दर्शनाची अनुभूती आहे. अरे ज्याच्या रूपाचं वर्णन करताना महाराज म्हणतात राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळकंठी वैजयंती. ज्याच्या रूपाचं वर्णन करताना तुकोबारायांचाच प्रसिद्ध अभंग आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची द्या मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमनी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. अरे भगवान परमात्मा उभा आहे भक्तांची वाट पाहतोय. ज्याचं दर्शन ज्याचं गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. एक एक भक्त पुढे सरकत होता आणि तुकाराम महाराज देवाच्या चरण सानिध्यामध्ये आले. देव तुकाराम महाराजांकडे पाहतोय तुकाराम महाराज देवाकडे पाहताय. तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये कंठी प्रेम दाट तुकाराम महाराज पोहोचलेले आहेत आणि बोलता बोलता देव तुकोबारांना म्हणतोय तुकोबा माझी एक इच्छा पूर्ण करशील का रे. तुकोबारांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. तुकोबारा म्हणतायत भगवंता सगळ्या जगाची इच्छा पूर्ण करणारा तू जगदीश्वर आहेस. आम्ही तुझी काय इच्छा पूर्ण करायची. काही नाही तुकोबा माझ्याकडे काहीतरी माग ना. तुकाराम महाराज म्हणताय देवा का सारखं म्हणतो माग. मला काहीच नको. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणं तसं देव मला काहीच नकोय तुझ्याकडून. भिक्षापात्र अवलंबीने जळोजीने लाजीरवाने काहीच नको आहे. अनेकविध पद्धतीने तुकाराम महाराज विरोध करत होते मागणीला. शेवटी देव म्हटला तुकोबा तू जर मागत नसशील तर कोण विठोबा तू विसरून जा आणि कोण तुकोबा मी विसरून जातो. खळकण डोळ्यामध्ये पाणी आलं. देवा सगळं सहन होईल तुझा वियोग सहन होणार नाही देवा. सगळं सहन होईल. तुझी इच्छा आहे ना मी तुझ्याकडे मागावं. मागतो देवा. तू सांगतोस का मी तुझ्याकडे काय मागितलं पाहिजे. ते म्हणतोय तुकोबा दुष्काळ पडलाय ना रे. तुझं सगळंच संपलंय. सध्या तुला पैशाची आवश्यकता आहे. मागतोस पैसा माग. तुला जे पाहिजे ते देतो. जितका पाहिजे तेवढा देतो. तुकाराम महाराज देवाचं मनही देवाचा शब्दही मोडत नाहीयेत आणि आपल्या वडिलांची परंपराही मोडीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्याकडे मागायचंच आहे ना. तू पैसा माग म्हणतो पण मी तुझ्याकडे पैसा मागणार नाही. मला काय पाहिजे अभंगाच्या पहिल्या चरणात नाही तुझ काही मागत संपत्ती नाही तुझ काही मागत संपत्ती. टाळी वाजवा. टाळी आहे. टाळी आहे. नाही तुझ काही मागत संपत्ती नाही तुझ नाही तुझ काही मागत संपत्ती नाही तुझ काही मागत संपत्ती
आश्चर्यचकित झाला. म्हणजे खरं तर आता इकडे स्थिर अस्थिरतेचा थोडासा विचार करावा लागतो. मी मगाशी एक श्लोक सांगून गेलो, तोच परत मी माझ्या या मुद्द्यासाठी तो सांगतो. अस्थिर आणि स्थिरतेचा विचार आपल्याला करावा लागतो. त्या अस्थिरम जीवितम लोके अस्थिरम धन यौवनम, इथे लक्ष थोडंसं केंद्रित करा. माणसाचं जीवन हे अस्थिर आहे, धन आणि यौवन हे अस्थिर आहे. पैसा, ह्या पैशाला 2-3 नावं आहेत अजून. तिला आपण लक्ष्मी म्हणतो, तिला आपण दौलत म्हणतो, आणि अजून एक वाक्य आहे संपत्ती. बरोबर आहे. बाबा माझे सांगायचे, जी सारखी संपते ना, गेले का काय घरी तुम्ही, झालं 10 मिनिट. जी सारखी संपते ना तिला काय म्हणायचं, संपत्ती, जी टिकत नाही. मग जी संपते तिला स्थिर म्हणायचं का अस्थिर म्हणायचं, अस्थिर म्हणायचं. मग जे अस्थिर आहे ते तुकाराम महाराज मागत नाहीयेत. अस्थिरम जीवितम लोके, अरे नको देवा, पैसा अस्थिर आहे, मला नको आहे. माणसाचं जीवन किती अस्थिर आहे, आत्ताचं क्षण आता, ते पुढचं असेल की नाही सांगता येत नाही. पण आज माणूस असा जगतोय की जणू काय अमरपट्टच घेऊन आलाय, असंच जगतोय ना. आमचे श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर सांगतात, माणसाचं मरण माणसाच्या मांडीला मांडी लावून बसले. शेजारी बघू नका फक्त. माणसाचं मरण माणसाच्या मांडीला मांडी लावून बसलंय. म्हणजे ज्ञानोबाऱ्यांच्या शब्दात चिंतन मांडायचं झालं तर उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र देसे परिभ्रमेगा. जे जे दिसते ते त्या नाश पावणार आहे. क्षणभंगूर नाही भरवसा. आत्ताचं क्षण आता, ते पुढचं असेल की नाही सांगता येत नाही. पण जणू काही माणसं अशी जगतात. एक सांगू का, तुकोबाऱ्यांचं ते तरी प्रमाण आपल्याला खरंच मानावं लागेल. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय. अस्थिर आहे जीवन. मायकल जॅक्सन नावाचा एक पॉप सिंगर आणि डान्सर होता. ऐकताय कीर्तन? मायकल जॅक्सन नावाचा एक पॉप सिंगर आणि डान्सर होता, जगप्रसिद्ध. 20 वर्षापूर्वी राजसाहेबांनी त्याला मुंबईमध्ये एका इव्हेंटला आणला होता. आणि त्यावेळेस आमच्या आळंदीतला एक मुलगा 7,000 रुपयाचे तिकीट काढून तो कार्यक्रम बघायला गेला होता. 7,000 रुपयाचं तिकीट 20 वर्षापूर्वी. तो ज्यावेळेस स्टेजवर आला ना मायकल जॅक्सन, त्यावेळेस त्याला बघितल्यानंतर शेकडो मुलं मुली बेशुद्ध पडली होती. त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता की आपण मायकल जॅक्सनला समोर बघतोय. इतका लोकप्रिय होता. हा लोकप्रिय असलेला मायकल जॅक्सन, त्याला 150 वर्ष जगायचं होतं. किती वर्ष जगायचं होतं? 150 वर्ष. म्हणून त्यांनी त्याच्या दिमतीला 12 डॉक्टर ठेवले होते. डॉक्टर जे सांगतील ते खायचं, डॉक्टर जे सांगतील ते प्यायचं, डॉक्टर सांगतील तेव्हा उठायचं, डॉक्टर सांगतील तेव्हा झोपायचं, डॉक्टर सांगतील तेव्हा लोकांना भेटायचं, डॉक्टर सांगतील तेवढाच वेळ कार्यक्रम करायचा. का? कारण की त्याला किती वर्ष जगायचं होतं? 150 वर्ष जगायचं होतं. ऐका, 150 वर्ष जगण्यासाठी आपल्या जीवनातील प्रत्येक कृती 12 डॉक्टरांच्या सांगण्यानुसार तो मायकल जॅक्सन करत होता. त्याला 150 वर्ष जगायचं होतं. पण तो मायकल जॅक्सन मेला, आणि ज्या दिवशी तो मेला त्या दिवशी त्याचं वय होतं फक्त 50. तुमच्या डोक्याला मुंगे नाही आले ऐकून? माझ्या तर आल्या होत्या. ज्याला 150 वर्ष जगायचं होतं तो 50 वर्षही जगला नाही. म्हणजे जीवन हे माणसाचं अस्थिर आहे. धन आणि यौवन आत्ता आहे, आज आहे. ते आमच्या बाबांच्या पाठातला एक बाबा आमचे एक नेहमी श्लोक सांगायचे. यौवनम कुसुमोपमम क्षणिकम चलम आयुष्यम तस्मात जागरही जागरही जागरही. त्याच्यामध्ये सुरुवात त्याची अशी होती की पैसा हा स्वप्नवत आहे. रात्री स्वप्नामध्ये धनाचा हंडा सापडावा आणि सकाळी उठल्यानंतर तो नसावा, तसा पैसा आहे. आत्ताही पैसा, उद्या असेल की नाही नसेल सांगता येत नाही. आमच्या पुणे जिल्ह्यामधला एक बिल्डर आहे. पैशावर काय माच करता हो? आत्ताही तर उद्या नाहीये. म्हणजे सत्तेच्या आणि संपत्तीच्या बळावर उड्या मारणाऱ्या लोकांनी फक्त एकच आपल्या मनाला सांगावं की आपण कितीही सत्ता आणि संपत्तीचे नगारे वाजवले ना तरी आपण काळाच्या हातातलं एक नगण्य खेळणं आहोत, हे कोणीच विसरलं नाही पाहिजे. नगण्य खेळणं आपण काळाच्या हातातलं. आत्ता पैसा उद्या असेल की नाही. आमच्या पुण्यामधला एक बिल्डर आहे ज्याची टॅगलाईन होती, घराला घरपण देणारी माणसं. टॅगलाईन होती, घराला घरपण देणारी माणसं. त्या बिल्डरचं नाव DS कुलकर्णी. माणूस चांगला होता हो, पण
परिस्थिती कधी बदलेल काही सांगता येत नाही. हजारो लोकांना ज्यांनी घरं दिली, आज तो तुरुंगात बसलाय. काय सांगतो महाराज तुम्ही, पैशावर काय मस्ती करायची आपण? म्हणजे आज ज्याच्याजवळ पैसा आहे त्याच्याकडे उद्या असेल की नाही, आणि ज्याच्याकडे आज पैसा नाही त्याच्याकडे तो उद्या कोट्याधीश होईल काय सांगता येत नाही. मी DSKचं उदाहरण दिलं. सगळा नियतीचा खेळ महाराज. एक सामान्य मुलगा होता, सामान्य, गावाने टाकाऊ म्हणून त्याला सोडलेला होता. जुगार खेळायचा, दारू प्यायचा, नको ते धंदे करायचा, पण अंगामध्ये उपजत कलागुण होते. त्या पोरांनी एक मराठी चित्रपट तयार केला आणि मराठी चित्रपट सृष्टीच्या मध्ये त्या चित्रपटाने इतिहास निर्माण केला. पहिला मराठी चित्रपट सृष्टीतला चित्रपट ठरला ज्यांनी 100 कोटींचा व्यवसाय केला. मी नागराज मंजुळीची गोष्ट करतोय. काहीच नव्हतं त्याच्याकडं, पण तो आज कोट्याधीश झालेला आहे. आणि कोट्याधीश आहेत ते महाराज रस्त्याला आलेले आहेत. म्हणून अस्थिर आहे सगळं. अस्थिर जीवन आहे, अस्थिर धन आहे, तारुण्य अस्थिर आहे. मग स्थिर काय आहे? धर्म आणि कीर्ती. मग ती धर्माने प्राप्त कीर्ती आपण करून घ्यायची आहे. आणि मग धर्म आणि कीर्ती या धर्माला जर आपल्याला स्वतःला जाणीव करून घ्यायची असेल तर धर्माची मूर्ती असणाऱ्या भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. भगवंता तू धर्माची मूर्ती आहेस आणि तुझं नाम माझ्या चित्तामध्ये राहू दे. द्यायचं असेल तर एवढंच दे. विस्तारच करायचा झाला तर तुकाराम महाराजांच्या वंश परंपरेचा ना अवतार परंपरेचा विस्तार करा ना. वंश परंपरेने पण तुकाराम महाराजांच्या चित्तामध्ये देवाच्या आठवणी, देवाच्या चित्तामध्ये तुकोबारायांच्या आठवणी. म्हणजे अंबरीश अवतार परंपरेने पाहिलं गेलं तर अंबरीश, प्रल्हाद, अंगद, उद्धव आणि नामदेव महाराज. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथून या. प्रत्येक अवतारामध्ये तुकोबारायांच्या भगवंताने तुकोबारायांना साथ दिलेली आहे. आणि वंश परंपरेने जर पाहिलं गेलं तर विश्वंभर बाबा आणि आमाई माता म्हणजे 7 पिढ्या अगोदर तुकाराम महाराजांच्या घरी देव नांदत होता. नांदेता या घरी दैवत पंढरीचे. म्हणजे विश्वंभर बाबांपासून तो विचार मांडला जातो. विश्वंभर बाबा आमाई मातेला 2 मुलं होती, हरी आणि मुकुंद. दोघंही परचक्रामध्ये मारली गेली. मुकुंदाची बायको मुकुंदाबरोबर सती गेली. हरीची बायको गोदर होती, तिला मुलगा झाला. हरिपुत्र विठोजी, विठोजीचा पदाजी, पदाजीचा शंकर, शंकरचा कानया, कानयाचे बोलोबा आणि बोलोबा कनकाई मातेच्या पोटी तुकाराम महाराजांचा जन्म झाला. पण तुकाराम महाराज जन्माला येण्या अगोदर तुकाराम महाराजांच्या घरी देव नांदतोय. म्हणजे तुकोबारायांच्या चित्तामध्ये देवाची आठवण कायम आहे. भगवान परमात्मा म्हणतात, अरे तुकोबा ते तर आहेच, तुझ्यासाठी काहीतरी माग. तू किती संकटात आहे, तुझे भोग तू पाहना. तुकोबाराय म्हणतात, सरलिया भोग येईन शेवटी, पाया पेया भेटे अनुसंधाने. तेव्हा माझे जे भोग मला भोगायचे ते भोगू दे, पण माझं अनुसंधान तुझ्या पायाबरोबरच असेल. आणि तेव्हा तुझ्या पायाबरोबर माझं अनुसंधान राहिल्यानंतर तुला एखादा आकार किंवा एखादा अवतार घ्यावा वाटेल. पण आता माझं साठी याला आकारास रोकडी हे असं नाही देवा. देव म्हणतात, मग तुकोबा तुझी इच्छा तरी काय? आणि ती इच्छा तुकाराम महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे मुखी असो तुझे नाम, 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 तुका म्हणे मुखी असो तुझे नाम. देईल तो श्रम देव काळ, देव काळ देईल तो श्रम देव काळ, देव काळ देईल तो श्रम देव काळ, देव काळ. सरलिया भोग येईल शेवटी, सरलिया भोग येईल शेवटी. पाया पेया भेटी अनुसंधाने, अनुसंधाने पाया पेया भेटी अनुसंधाने, अनुसंधाने पाया पेया भेटी अनुसंधाने, अनुसंधाने. सरलिया भोग येईल शेवटी, सरलिया भोग येईल शेवटी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. हा तुकाराम, 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 तुकाराम. हरी हरी तुकाराम, तुकाराम.
टाळी तुकाराम तुकाराम तुकाराम. तुका म्हणे मुखी असो तुझे नाम, देईल तो श्रम देवो काळ. भगवंता तुझं नाम मुखामध्ये राहू द्या. आणि तेच नाम खरं तर या रथोत्सवाच्या निमित्ताने श्री वाग्देव महाराजांच्या आपण गेल्या अनेक वर्षापासून घेत आहात, पुण्यतिथीच्या निमित्ताने घेत आहात. अतिशय सुंदर सोहळा वाठार स्टेशनला सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि सप्ताह संयोजन समितीच्या माध्यमातून होत आहे. मी आपल्या परमार्थिक कार्यासाठी मनस्वी कोटी कोटी शुभेच्छा देतो. आपल्याकडून श्री वाग्देव महाराज असतील, साधू संत असतील, असंच कार्य साधू संतांनी भगवंताने आपल्याकडून करून घ्यावं. याच्यासाठी भगवंताने आपल्याला सर्वांना दीर्घ आयुर आरोग्य द्यावं, सधनता द्यावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. संपूर्ण सप्ताह संयोजन समितीचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की महाराष्ट्रामध्ये ज्या सप्ताहाचं विशेषत्वाने नाव घेतलं जातं अशा सप्ताहामध्ये आपण मला हरिकीर्तन करण्याची संधी दिली, सेवा करण्याची संधी दिली. सप्ताह संयोजन समितीचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय परमपूज्य ब्रह्मानंद बाबांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली कदम आणि संपूर्ण सप्ताह संयोजन समिती त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. टाळकऱ्यांनी खूप छान साथ केली, सर्व टाळकऱ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. महाराज आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. विनेकरी असतील, आमच्या हरिभक्तीपरायण नारायण महाराज असतील, आदरणीय दादा ज्यांनी कीर्तनाची प्रारंभ पंचपदीने केली, महाराजांच्या चरणावर नतमस्तक होतो. चोपदार असतील, चोपदारांची वेगळीच स्टाईल मी आज बघितली, केसांची आणि मिशांची म्हणजे एकदम स्टाईल आयकॉनिक मला ते वाटलं एकदम. मलाही तशीच करावी वाटते आता इथून पुढे. आणि सर्व ह्या माझ्या लहानग्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. एकदम यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. सगळीच तुम्ही खूप छान आहे, खूप छान नाचलात, खूप छान नाचला, मस्त नाचलात. आता तुम्हाला मी सगळ्यांना आळंदीला घेऊन जाणार आहे. मस्त, खूप छान. आळंदीचीच आहेत. अरे मग अजून आपली भेट नाही. चला आता आळंदीच्या सप्ताहामध्ये नाचूयात आपण माझ्या कीर्तनामध्ये. मनापासून एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. सर्व व्यासपीठावर बसलेली सर्व मान्यवर मंडळी, ते आपण असाल आणि विशेषतः मी म्हटलं की लहानपणापासून जे मला पाहत आहेत, माझ्या आजोबांचा आणि ज्यांचा अतिशय चांगला स्नेहसंबंध होता, त्यानंतर प्रमोद महाराजांच्यामुळे माझा आणि आदरणीय सरांचा खूप चांगला संबंध असला. पण सरांचं वाजवणं मी नेहमी चैतन्य महाराजांच्या कीर्तनामध्ये ऐकतो, अण्णांच्या कीर्तनामध्ये ऐकतो. माझं कुठंतरी काहीतरी कमी पडत होतं, पण आज ते माझं मागणं देवाने ऐकलं असं मला वाटतं. सर आपण साथ केली. मदन कदम सरांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. आपलं मोठेपण आपल्या वाजवण्यातून आणि आपल्या आचरणातून नक्कीच दिसतं. आज ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, खरं तर सोमनाथ भाऊ हिवाळे असतील आणि त्यांचे बंधुराज असतील, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आमच्या सर्व महाराज मंडळींची ती आवडती साऊंड सिस्टीम आहे, त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आमच्या शिंदे साहेबांचे ह्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत, मराठी हॉटस्पॉटवाले आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फार छान ते शूटिंग करत आहेत. आणि आदरणीय एकनाथ महाराज असतील, सर्व असतील, सर्वांचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि गेली 1.5 तास तुम्ही पण मान हलवतात म्हणून तुमचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. बोलता बोलता एखादं वेडं वाकडं वाक्य माझ्या मुखातून गेलं असेल तर आपली दिलगिरी व्यक्त करतो. आम्हा युवकांचं श्रद्धास्थान आणि खऱ्या अर्थाने युवकांचं प्रेरणास्थान असणारे युवक मित्र संतवीर हरिभक्तीपरायण बंडा तात्या कराडकर, अर्थात तात्यांच्या कुशल मार्गदर्शनाने, तात्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम या ठिकाणी चालतोय. तात्यांच्याही चरणावर मी नतमस्तक होतो. खरं तर आपल्याला माहितीच आहे, आपण पाहता की नाही पाहत मला माहिती नाही, पण तुम्ही पाहतात म्हणूनच आमचा TRP मेंटेन राहिलेला आहे. झी टॉकीजला तुम्ही सकाळी गजर कीर्तनाचा कार्यक्रम पाहत असाल आणि संध्याकाळी मन मंदिरा पाहत असाल. या दोन्ही कार्यक्रमाचा मी मुख्य सल्लागार आहे. मला आनंद वाटतो की ज्ञानोबा तुकोबारायांनी त्यांचे विचार जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचविण्यासाठी माझ्यासारखेला माध्यम बनवलं. काल, परवा आणि तेरवा माझंच कीर्तन मन मंदिरामध्ये झालं. आपण अनेकांनी ते पाहिलंही असेल. त्याचप्रमाणे तरुणांचा भरणा जास्त आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मी संत विचार आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. फेसबुकला तुम्हाला जर मला फॉलो करायचं असेल तर पुरुषोत्तम महाराज पाटील दादा टाकलं की माझं अकाउंट आणि माझं फेसबुक पेज तुम्हाला पाहायला मिळेल. यूट्यूबला माझी कीर्तनं पाहिजे असतील तर पुरुषोत्तम दादा पाटील टाकलं तर तिकडे माझी कीर्तनं पाहायला मिळतील. इंस्टाग्रामवर मला फॉलो करायचं असेल तर पुरुषोत्तम महाराज पाटील टाकलं तर माझं अकाउंट येईल. आणि आत्ता तरुणांचं लोकप्रिय ॲप्लिकेशन म्हणजे टिकटॉक आहे, तिकडे पण पुरुषोत्तम महाराज टाकलं तर माझे खूप व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. नक्की त्या सर्वांचा आपण फायदा करून घ्यायला असं मला वाटतं. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. आपण करत असलेल्या ज्ञानदानाला आणि अन्नदानाला, आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांचं आहे त्यांचे मनापासून आभार मानतो.
त्याचप्रमाणे आजच्या अन्नदानाचं ज्यांचं सौजन्य आहे त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. असंच अन्नदानामध्ये ज्ञानदानामध्ये आपणही सहभागी व्हा अशी आपल्या चरणी विनंती करतो आणि झालेली सेवा श्री वाग्देव महाराजांच्या चरणावर समर्पित करतो. पण माझी एक कीर्तनाची पद्धत आहे. कीर्तनामध्ये कीर्तनाचा नियम असा सांगितला गेलेला आहे, गाये नाचे उडे आपुलिया छंदे, किंवा नाचू कीर्तनाचे रंगी, किंवा मनापासून या करिता कीर्तन आनंदे नर्तन गाता घेत, किंवा कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चिताचे, जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. कीर्तनामध्ये खऱ्या अर्थाने नाचलं पाहिजे. म्हणून हे फक्त 2 मिनिट सर्वांनी उभं राहायचंय. 2 मिनिट उभं राहा सर्वांनी उभं राहा सर्वांनी. नाही सगळ्यांनी नाचा. मला दिसतंय कोण नाचतं कोण नाचत नाही ते. तुम्ही देवाला फसवू नका. क्या बात आहे. आहा. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.